नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आपण आज बघणार आहोत कार्नोट इंजिन. बेसिकली आपण जी एंट्रोपीची कॉन्सेप्ट बघितली, ती एंट्रोपीची कॉन्सेप्ट स्टडी करण्यासाठी आपल्याला काही प्री रिक्विजिट्स लागतात. त्या प्री रिक्विजिट्स आपल्याला शिकायच्या आहेत ह्या कार्नोट इंजिन मधून. कार्नोट इंजिन मध्येच आपल्याला शिकायला भेटणार आहे बेसिकली की एंट्रोपी म्हणजे काय आहे आणि त्या एंट्रोपीच्या चेंजमुळे कार्नोट इंजिन हे कसं तयार झालं. चला तर मग बघूयात आपण कार्नोट इंजिन. बेसिकली हे शिकण्याच्या आधी आपल्याला हीट इंजिन का शिकण्याची गरज आहे ते आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि हीट इंजिन समजून घेतल्यानंतर त्याची थर्मल इफिशियन्सी आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत आपण ते शिकणार आहोत. तर याच्यावरती सन 1824 मध्ये मिस्टर साडी कार्नोट यांनी रिसर्च केला आणि रिसर्च केल्यानंतर त्यांनी त्यांचे थेसिस प्रपोज केले कार्नोट इंजिन विषयी. तर बेसिकली कार्नोट ही सायकल त्यांच्याच नावावरून ओळखली जाते, साडी कार्नोट यांच्या. तर बघूयात आपण हीट इंजिन. बेसिकली हीट इंजिन म्हणजे काय की हीट इंजिन इज अ डिव्हाइस or it is a system which works under a cyclic process and which gives us a work output on the conversion of heat energy. म्हणजे काय की हीट इंजिनला आपण इनपुट ही हीट एनर्जी देणार आहोत आणि त्याच्यातून आउटपुट म्हणून आपल्याला वर्क हे भेटणार आहे. तर मेन पार्ट्स काय ते आपल्याला हीट इंजिनचे बघायला लागणार आहेत. पहिला पार्ट आहे सोर्स. सोर्स म्हणजे काय की इट इज system which is at a high reservoir or a high temperature. It is a hot reservoir. A source is a material kept at a high temperature and having infinite thermal capacity. Any amount of heat can be taken it without changing its temperature. Source म्हणजे काय असतं की ज्याच्यातून आपण हीट एक्स्ट्रॅक्ट करू शकू असा एक सिस्टीम असते. बेसिकली हीट इंजिनच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करत असतो तर ज्या ठिकाणी केमिकल रिएक्शन फ्युएलची केमिकल रिएक्शन होते आणि हीट एनर्जी रिलीज होते त्या पार्टला म्हणतो आपण सोर्स. सिंक. इट इज अ कोल्ड रिझर्वायर अँड सिंक इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मटेरियल केप्ट एट अ लो टेम्परेचर हॅव्हिंग इन्फिनिट थर्मल कॅपॅसिटी. एनी अमाउंट ऑफ हीट कॅन बी गिवन आउट टू इट विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर. तर हीट इंजिन मध्ये सिंक म्हणजे काय असतो की अशा प्रकारचे सिस्टीम असते की ज्या ठिकाणी आपण हीट रिलीज करू शकतो. आपल्याला माहिती आहे की हीट इंजिन मध्ये हाय टेम्परेचर जनरेट कुठं होतं, पिस्टन सिलेंडरच्या आतमध्ये. बट वर्कआउट झाल्यानंतर त्याचं कॉन्स्टंट टेम्परेचरला हीट रिलीज सुद्धा केली जाते. तर हीट रिलीज ज्या ठिकाणी केली जाते त्याला आपण सिंक. वर्किंग सबस्टन्स. व्हॉट इज अ वर्किंग सबस्टन्स इन कार्नोट हीट इंजिन? बेसिकली कार्नोट सायकल ही एक आयडियल सायकल आहे and it is expected that the ideal working substance should be there. So त्याच्यामध्ये आयडियल गॅस वापरला जातो ऍज अ वर्किंग सबस्टन्स टू कन्वर्ट इट फ्रॉम हीट एनर्जी टू वर्क. त्याच्यामध्ये काही अजम्पशन्स आहेत. ते अजम्पशन असे की पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट जे आहे ते वेटलेस आणि फ्रिक्शनलेस असले पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हीट ट्रान्सफर नाही झालं पाहिजे फ्रॉम सराउंडिंग टू द सिस्टीम अँड फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. याच्यामध्ये एक इन्सुलेटेड स्टँड असतं. ते इन्सुलेटेड स्टँड आपल्याला थर्मल कॉन्टॅक्ट जो असतो पिस्टन आणि सिलेंडरचा तो एन्व्हायरमेंट सोबत येऊ देत नाही व्हेन प्रोसेस इज गोइंग थ्रू देअर ॲडिएबॅटिकली. ओव्हरऑल अरेंजमेंट जी आहे हीट इंजिनची ती अशी असणार आहे की ज्याच्यामध्ये एक पिस्टन असणार आहे, एक सिलेंडर असणार आहे आणि ज्याच्यामध्ये एक आयडियल गॅस असणार आहे की जो वर्किंग सबस्टन्स आहे. देअर इज ऑल्सो कॉल्ड एज वन सोर्स अँड सिंक. सगळ्याला आपल्याला माहिती की सोर्स म्हणजे हा हाय टेम्परेचर रिझर्वायर असतो, सिंक लो टेम्परेचर रिझर्वायर असतो. एक इन्सुलेटिंग स्टँड पण याच्यामध्ये असतो. इट इज अ डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ हीट इंजिन वेअर hot reservoir it means source is there, cold reservoir it means sink is there, and heat engine is there which is operating in between both of them. Q stands for the heat energy which is generated with respect to the position of source and sink. QH म्हणजे काय? It is the heat energy which is generated at source म्हणजे hot reservoir आणि QC म्हणजे heat energy released at sink म्हणजे कोल्ड रिझर्वायर. या दोघांच्या एक्सचेंज हीट एक्सचेंज मध्ये
हीट इंजिन मध्ये ज्यावेळेस हे दोन्ही पण हीट एनर्जी एक्सचेंज होणार, आफ्टर एक्सचेंजिंग द हीट एनर्जी वी आर गेटिंग आउटपुट ॲज वर्क. So this is nothing but what? Red indicates heat source, blue indicates sink source, as indicates red indicates high temperature and blue indicates low temperature. After exchanging the heat energy, we are getting work output as the output from the heat engine. So Carnot engine basically हे एक आयडियल हीट इंजिन आहे की ज्याची एफिशियन्सी खूप जास्त आहे किंवा मॅक्सिमम सगळ्यांच्या एफिशियन्सी पेक्षा कॅर्नॉटची एफिशियन्सी ही सगळ्यात जास्त मानली जाते. आणि हे कॅर्नॉट इंजिन ज्या सायकल वरती वर्कआउट होतं त्याला म्हणतो आपण कॅर्नॉट सायकल. वर्किंग सबस्टन्स जे असतं कॅर्नॉट सायकल साठी आपण मगाशीच बघितलं ते एक आयडियल गॅस असतो वर्किंग सबस्टन्स की ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत नाही. बेसिकली कॅर्नॉट सायकल ही ज्या थर्मोडायनेमिक प्रोसेस वरती ऑपरेट होती त्या थर्मोडायनेमिक प्रोसेस आपल्याला शिकायचं. त्याच्यामध्ये 4 थर्मोडायनेमिक प्रोसेसेस आहेत, 2 आयसोथर्मल आहेत आणि 2 एडियाबॅटिक आहेत. आयसोथर्मल म्हणजे काय? कॉन्स्टंट टेम्परेचर. आयसो कॉन्स्टंट, थर्मल टेम्परेचर. आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस, त्याच्यानंतर एडियाबॅटिक कॉम्प्रेशन प्रोसेस. ते आपण पुढे बघूया. पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल एक्सपान्शन. याच्यामध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे की पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट मध्ये एक एन्क्लोज्ड स्पेस असणार की ज्याच्यामध्ये पिस्टन टॉपला आणि बॉटमला मूव्ह करणार. ऍट स्टार्ट पिस्टनची पोझिशन ही टॉप डेड सेंटरला असते. जेव्हा पिस्टन टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरकडे मूव्ह करायला राहतो त्यावेळेस वर्किंग सबस्टन्स जो असतो पिस्टन सिलेंडर मध्ये तो सोर्स एंडला असतो. त्याच्यामुळे वर्किंग सबस्टन्स तिथून हीट गेन करतो ऍट कॉन्स्टंट temperature. When piston starts moving from top dead center to bottom dead center, त्याचं व्हॉल्यूम, आयडियल गॅसचं व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम वाढत जाणार आणि जसं व्हॉल्यूम वाढलं की त्याचं प्रेशर ड्रॉप होणार. बट प्रेशर ड्रॉप झाल्यामुळे टेम्परेचर पण ड्रॉप होऊ शकतं, पण टेम्परेचर ड्रॉप होत नाही. त्या ठिकाणी आयडियल गॅस जो आहे तो सोर्स पासून हीट गेन करतो आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला त्याचं एक्सपान्शन करतो. ही प्रोसेस इंडिकेटर डायग्राम वरती कशी दाखवली जाते तर प्रोसेस ए टू बी ही आहे आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस इन विच प्रेशर ड्रॉप्स फ्रॉम P1 to P2, व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम V1 to V2 and temperature is constant, that is T1 and T1. नेक्स्ट प्रोसेस जी आहे आपल्याला शिकायची ती आहे एडियाबॅटिक एक्सपान्शन प्रोसेस. याच्यामध्ये एडियाबॅटिक इट मीन्स वॉट द एंट्रोपी विल नॉट गोइंग टू चेंज, इट विल रिमेन कॉन्स्टंट but the temperature will going to be change out. याच्यामध्ये अगेन प्रोसेस मध्ये काय होणार आहे? प्रेशर ड्रॉप होणार आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे आणि टेम्परेचर सुद्धा चेंज होणार आहे. ड्युरिंग B2C adiabatic expansion process will takes place. How it will be shown on PV diagram we will see. त्याच्यामध्ये from B to C adiabatic expansion process होणार आहे. प्रोसेस मध्ये प्रेशर ड्रॉप्स डाउन फ्रॉम P2 to P3, volume increases from V2 to V3 and temperature will change from T1 to T2. नेक्स्ट प्रोसेस जी आहे याच्याबद्दली ती आहे आयसोथर्मल कंप्रेशन प्रोसेस. आता पिस्टन आहे बॉटम डेड सेंटरला आणि तो बॉटम डेड सेंटर पासून टॉप डेड सेंटरकडे मूव्ह करणार आहे. बट आयसोथर्मली त्याला कॉम्प्रेस करायचं आहे म्हणजे काय की त्याचं टेम्परेचर पण कॉन्स्टंट पाहिजे. आता कंप्रेशन करताना टेम्परेचर ऍज प्रेशर इन्क्रीजेस टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस. आयडियल गॅस लो आहे तो, तर मग तो रिजेक्ट करण्यासाठी हीट वाढू नये म्हणून आयडियल गॅस काय करतो? हीट रिजेक्ट करतो. कुठं? सिंकला. तर त्या ठिकाणी काय होतं? ऍज पिस्टन मूव्स फ्रॉम बॉटम डेड सेंटर टू टॉप डेड सेंटर, व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग अँड प्रेशर गोज ऑन इन्क्रीजिंग. कसं आपण डायग्राम मध्ये बघू. पिस्टन मूव्स फ्रॉम बॉटम डेड सेंटर टू टॉप डेड सेंटर, व्हॉल्यूम कमी झालं बघा V3 पासून V4 पर्यंत कमी झालं आणि प्रेशर वाढला P3 पासून P4 पर्यंत. प्रेशर इज गोइंग अपवर्ड अँड व्हॉल्यूम इज गोइंग डिक्रीजिंग फ्रॉम V3 टू V4. इट इज आयसोथर्मल कंप्रेशन. नेक्स्ट फायनल प्रोसेस जी आहे ती आहे एडियाबॅटिक कंप्रेशन. याच्यामध्ये एडियाबॅटिकली आयडियल गॅस हा कंप्रेस होणार आहे की ज्या ठिकाणी PVT म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे तिन्ही पण चेंज होणार आहे. ते कसे ते आपण इंडिकेटर डायग्राम वरती बघू. Process D to A will going to indicate the adiabatic compression.
D2A ही आपल्याला adiabatic compression देत असते, from which piston moves from middle bottom towards the top dead center. Pressure increases from P4 to P1 at its initial pressure. Volume decreases from V4 to V1 and temperature will increase from T2 to T1. So this is nothing but what the overall representation of Carnot cycle. याच्यामध्ये दोन isothermal processes आहेत आणि दोन adiabatic processes आहेत. Isothermal expansion process A to B, B to C adiabatic expansion process, C to D isothermal compression process, D to A adiabatic compression process. या चार प्रोसेस मिळून Carnot cycle ही तयार होत असते. आता याची एफिशियन्सी काढायची असेल तर आपण एफिशियन्सी कशी काढणार? एफिशियन्सी डिनोट केली जाते ईटाने. आपल्याला सगळ्यांना माहिती की एफिशियन्सी इज नथिंग बट व्हॉट आउटपुट अपॉन इनपुट. आपल्याला इंजिन मध्ये आउटपुट का भेटणार आहे? वर्क. इनपुट काय देत आहोत आपण? हीट एनर्जी ऍट सोर्स, दॅट इज Q1. सो W upon Q1 is the efficiency of Carnot engine. More specifically, W is equal to what? Q1 minus Q2. Heat generated at the source minus heat rejected at the sink gives us the work. So therefore formula आपला रिवाइज काय होतो? W upon Q1. W is equal to काय? Q1 minus Q2 upon Q1. यालाच मॉडिफाय करून 1 minus Q2 upon Q1. हा आहे एफिशियन्सीचा फॉर्म्युला Carnot इंजिनचा. याला इन टर्म्स ऑफ टेम्परेचर जर बघायला गेलं तर eta is equal to 1 minus into the bracket T2 upon T1, where T2 is the source sink temperature and T1 is the source temperature. Point to be remember. आता ह्या पूर्ण सेशन मध्ये आपण काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर Carnot इंजिन इट इज अ प्युअर इमॅजिनरी इंजिन. आयडियल गॅस इंजिन आहे ते, त्याच्यामुळे त्याचं कन्स्ट्रक्शन हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ते Carnot सायकलचं प्रॅक्टिकली अचीव केलं जात नाही. नो इंजिन efficiency is same as a Carnot engine. as ते आयडियल आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं बाकीचे इंजिन जरी डेव्हलप झाले तरी त्याची एफिशियन्सी आणि Carnotची एफिशियन्सी मॅच होऊ शकत नाही. सो दिस इज ऑल अबाउट द Carnot सायकल. याच्यातूनच आपण एंट्रोपी चेंज काय आहे ते शिकणार आहोत किंवा एंट्रोपी काय आहे शिकणार आहोत. थँक्यू. हॅपी लर्निंग.